प्रभूची स्तुती असो. आजचा दिवस एक फार महत्त्वपूर्ण दिवस आहे आणि संपूर्ण जगामध्ये आजचा दिवस पाम संडे, जावळ्यांचा रविवार म्हणून साजरा केला जातो. आणि परंपरेनुसार आजचा दिवस म्हणजे येशू ख्रिस्ताने यरूशलेमेत प्रवेश केला आणि त्या दिवसाचं स्मरण म्हणून आजचा दिवस जगभरात सेलिब्रेट केला जातो. ज्यावेळेस येशू ख्रिस्त यरूशलेमेत आला आणि हे त्याचं जे येणं होतं त्याच्या गौरवी वधस्तंभाच्या दिशेनं त्याची एक वाटचाल होती. वाचूया आपण मार्क याचा 11वा अध्याय आणि 1 ते 11 वचनं. यरूशलेमेत येशूचा जयोत्सवाने प्रवेश. ते यरूशलेमेजवळ जैतुनाच्या डोंगरापाशी बेतफगे व बेथानी जवळ येऊन पोहोचले तेव्हा त्याने आपल्या शिष्यांपैकी दोघांस पाठविताना असे सांगितले की समोरच्या गावात जा, त्यात जाताच तुम्हाला एक शिंगरू बांधलेले आढळेल. आमेन. सगळ्यांनी म्हणा शिंगरू. आता शिंगरू म्हणजे काय आहे तर शिंगरू म्हणजे गाढवाच्या पिल्लाला शिंगरू असे संबोधले जाते. शिंगरू म्हणजे एक लहान गाढवाचं पिल्लू, असं एक शिंगरू तुम्हाला बांधलेलं आढळेल. ज्या वेळेस येशू ख्रिस्त यरूशलेमेत प्रवेश करत आहे तिथं जाण्यापूर्वी त्याला बेथानी आणि बेतफगे ही गावं लागली. आणि मग त्याने शिष्यांना सांगितलं की समोर गावात जा आणि तिथं गेल्यावर तुम्हाला एक शिंगरू बांधलेलं आढळेल. एक प्रॉफिटिक वर्ड येशू ख्रिस्ताने दिलाय, एक भविष्यवाणीचा शब्द दिलाय. बरं, तुम्हाला शिंगरू दिसेल. पुढं काय करायचंय तर समोरच्या गावात जा, त्यात जाताना तुम्हाला एक शिंगरू बांधलेले आढळेल, त्याच्यावर कोणी कधीच बसलेले नाही, ते सोडून आणा. आणि तुम्ही असे का केले, असे का करिता, असे जर कोणी तुम्हाला विचारले तर असे सांगा की प्रभूला ह्याची गरज आहे आणि तो लागलेस ते इकडे परत पाठवेल. तेव्हा ते निघाले आणि रस्त्यात दाराशी बाहेर बांधलेले एक शिंगरू त्यांना आढळले. ते त्यांनी सोडले. तेव्हा तेथे उभे असलेल्या लोकांपैकी काही जण त्यांना म्हणू लागले, शिंगरू सोडून तुम्ही काय करीत आहात? येशूने सांगितल्याप्रमाणे त्यांनी त्यांना उत्तर दिले. तेव्हा त्यांनी त्यांना जाऊ दिले. नंतर त्यांनी ते शिंगरू येशूकडे आणले, त्याच्यावर आपली वस्त्रे घातली व तो त्याच्यावर बसला. आमेन. कोण बसला? येशू ख्रिस्त बसला. खूप सुंदर रीतीनं या ठिकाणी ही वचनं नमूद करण्यात आलेली आहेत. का येशू ख्रिस्त त्या शिंगरावरती बसावा, का त्याचा यरूशलेमेत प्रवेश व्हावा? कारण की जखऱ्या संदेष्टाच्या द्वारे जुन्या करारात भविष्यवाणी सांगण्यात आली होती. आणि जखऱ्या 9वा अध्याय आणि 9व्या वचनामध्ये, जखऱ्या चॅप्टर 9 वर्स 9, जखऱ्या 9:9 मध्ये बायबल सांगतं, सियोन कन्ये जोराने आनंदाचा गजर कर, यरूशलेम कन्ये गजर कर, पहा तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. तो न्यायी व यशस्वी आहे, तो लीन आहे, गाढवावर, गाढवीच्या पिलावर म्हणजे शिंगरावर बसून येत आहे. आमेन. ही जी भविष्यवाणी जुन्या करारात दिलेली आहे की हा राजा, हा वैभवी राजा तुझ्याकडे येत आहे आणि तो येत असताना तो कसा येईल तर तो गाढवीच्या पिलावर म्हणजे शिंगरावरती बसून तुझ्याकडे येणार आहे. हे एक चिन्ह आहे. बरेच लोकांना देवाकडे चिन्ह मागायची सवय असते. जुन्या काळात बरेच चिन्ह दिलेले आहेत. ह्या भविष्यवाण्या पूर्ण होत असताना आपल्याला दिसतात आणि त्या ख्रिस्ताबद्दलच्या भविष्यवाण्या या ठिकाणी पूर्ण होत असताना ही एक भविष्यवाणी की जखऱ्याच्या 9:9 मधली भविष्यवाणी ह्या पाम संडेच्या दिवशी ती पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळते की येशू ख्रिस्त यरूशलेमेत प्रवेश करत असताना एक राजा आहे. हत्ती घोडे नाही किंवा इतर काही स्वारी नाही, रथ नाही वगैरे काही नाही, परंतु बायबल सांगतं की गाढवीच्या शिंगरावरती, एका छोट्या गाढवीच्या पिलावरती, असं गाढवीचं पिल्लू की ज्याच्यावर कधी कुणी बसलेलं नव्हतं. याचा अर्थ जर का आजच्या दिवसात येशू ख्रिस्त आला असता तर येशू ख्रिस्ताने सेकंड हँड कोणाची गाडी घेतली नसती. नवीन फ्रेश कार शोरूम मधून काढून त्याच्यात तो आला असता. कारण की इथं सांगितलंय
की त्याने अशा गाढवावरती बसला की त्या गाढवाच्या शिंगरावरती कधी कोणी बसलेलं नव्हतं. बोले येशू मसीह की. आता गाढवीच्या शिंगरावर ज्यावेळेस येशू ख्रिस्त बसला त्यावेळेस असाच नाही बसला, लोकांनी त्याच्यावरती वस्त्र टाकली आणि वस्त्र टाकली, येशू त्याच्यावरती बसला. फार सुंदर वचन पुढे पहा. तेव्हा पुष्कळ लोकांनी, 8वं वचन, तेव्हा पुष्कळ लोकांनी आपली वस्त्रे वाटेवर पसरली. इतर लोकांनी शेतमळ्यातून डहाळ्या तोडून आणून त्या वाटेवर पसरल्या आणि पुढे चालणारे व मागून येणारे लोक असा जयघोष करू लागले की होसान्ना. सगळ्यांनी म्हणा होसान्ना, मोठ्या आवाजात होसान्ना. काही लोक मागे डान्स करायला लागलेत होसान्ना ऐकताच. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. सगळ्यांनी म्हणा होसान्ना. प्रभूच्या नावाने म्हणा असं, प्रभूच्या नावाने येत असलेल्याचा धन्यवाद असो. या ठिकाणी लोक जयघोष करत आहेत आणि पुढे म्हणतायत की आमचा पूर्वज दावीद ह्याचे येणारे राज्य धन्यवादित असो, ऊर्ध्वलोकी होसान्ना. नंतर तो यरूशलेमेत आल्यावर मंदिरात गेला आणि त्याने सभोवार सर्व काही पाहिल्यावर संध्याकाळ झाली, म्हणून तो आपल्या 12 शिष्यांसह बेतानीस निघून गेला. या ठिकाणी येशू ख्रिस्ताचा यरूशलेमेत जयोत्सवात प्रवेश झालेला आहे आणि प्रवेश झालेला असताना सगळे लोक आनंदाचा गजर करतायत. येशू ख्रिस्त गाढवीच्या शिंगरावरती बसलाय. शिंगरू पण एकदम खुश आहे आज एकदम, कारण की आज परत कोणी त्याच्या पाठीवर कधी बसलं नव्हतं. आई वडील सगळे भावंड सगळे जात असतील ओझी वाहायला. याला वाटत असेल रोज मजा मारायला जातात आणि आल्यानंतर म्हणत असेल तुम्ही गेले मला नाही नेलं, तुम्ही दिवसभर मला इथंच बांधून ठेवता, मला काही तुम्ही बाहेर घेऊनच जात नाही. त्याला रोज एकच विचार असेल की सगळे बाहेर जातात पण मला जाता येत नाहीये. आणि मग ज्या दिवशी तो बाहेर पडला त्याला कुंभाराचं ओझं वाहण्याची वेळ आली नाही, त्याला राजांच्या राजाचं ओझं वाहण्याची संधी मिळाली. त्याला अशी संधी मिळाली की त्याच्या जीवनातला पहिला व्यक्ती त्याच्या पाठीवर जर कोण बसला असेल तर तो प्रभू येशू ख्रिस्त आहे, तो उद्धारक आहे. आज देवाच्या प्रिय लोकांनो, लहान गाढवाची एक फार मोठी गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. गाढव लहान आहे पण त्याच्या जीवनात एक फार मोठी गोष्ट त्याने पाहिली. ख्रिस्त त्याच्या पाठीवरती बसला. आणि मग ज्यावेळेस लोक आनंदाने गजर करतायत आणि वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या हे संदेश आपण ऐकत येतो की त्या गाढवाला किती मजा वाटत असेल, सगळे माझ्या पुढे डान्स करतायत, सगळं त्याला काय काय वाटत असेल. आणि सरते शेवटी येशू उतरला, त्याला कुणी विचारायला तयार नाही. बोले येशू मसीह की. हालेलुया. ख्रिस्त जीवनातून गेला ना आपल्याला काहीच किंमत नसते प्रियांनो. अंक तूच शून्या मागे, त्या शून्याला किंमत देणार आहेस असं कवी म्हणतात. देवाच्या प्रिय लोकांनो, येशू तो अंक आहे जो आपल्या बाजूला उभा राहिल्यानंतर आपल्याला किंमत प्राप्त होते. येशू ख्रिस्तामुळे त्या गाढवाला अशी किंमत प्राप्त झाली की सगळे लोक तिथं नाचतायत आणि आनंदाचा गजर करतायत. आणि गाढव त्या पायघड्यांवरून चाललेलं आहे, डहाळ्या रस्त्यात टाकलेले आहेत आणि मोठा होसान्नाचा गजर, येशू ख्रिस्ताची स्तुती आराधना चाललेली आहे आणि सगळे लोक आनंदाचा गजर करत आहेत. देवाच्या प्रिय संतगणांनो, यरूशलेमेत फार आनंदाने येशू ख्रिस्ताचं आगत स्वागत केलं. आता जकर्याच्या द्वारे फक्त एक भविष्यवाणी दिलेली नाहीये की येशू ख्रिस्त गाढवीच्या शिंगरावरती बसून येईल. आणखीन एक भविष्यवाणी जकर्याने दिलेली आहे आणि 14व्या अध्यायाच्या 4थ्या वचनात ती भविष्यवाणी आहे. जकर्या 14:4. आणि त्या दिवशी यरूशलेमेसमोर पूर्वेस असलेल्या जैतुनाच्या झाडाच्या डोंगराला त्याचे पाय लागतील, तेव्हा जैतुनाच्या झाडांचा डोंगर पूर्व पश्चिम दुभागून मध्ये एक मोठे खोरे उत्पन्न होईल. अर्धा डोंगर उत्तरेकडे व अर्धा डोंगर दक्षिणेकडे सरेल. याचा अर्थ येशू ख्रिस्त ज्यावेळेस सेकंड कमिंग मध्ये येणार आहे, मेघावरती आरूढ होणार तेव्हा नाही, परंतु ज्या वेळेस त्याची पावलं सेकंड कमिंग मध्ये पृथ्वीवरती लागतील, त्याची पावलं जैतुनाच्या डोंगराला लागणार आहेत. आणि त्यावेळेस जैतुनाच्या डोंगराचे 2 भाग होतील. हालेलुया. आणि मग असे भाग होतील की त्या ठिकाणी देवाच्या प्रिय लोकांनो, जर तुम्ही यरूशलेमेचे जर काही व्हिडिओज किंवा फोटोज तुम्ही पाहिले तर सगळे दगड लावलेले आहेत एका सारख्या आकाराचे. तर ते काय डिझाईन समजू नका, ते सगळ्या कब्र आहेत. आणि त्यांचा विश्वास आहे की ज्या दिवशी मसीहा येईल तर ह्या सगळ्या कबरा उघडतील. येशू ख्रिस्त येईल त्यावेळेस डोंगराचे 2 भाग होतील आणि त्या ठिकाणी इस्रायल लोकांसाठी तारणारा उद्धारक त्या ठिकाणी उभा राहणार आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, जकर्या संदेश त्याच्या या दोन्ही भविष्यवाण्यांपैकी एक पूर्ण झाली, एक होणं बाकी आहे आणि लवकरच ती पूर्ण होणार आहे, यात तीळ मात्र शंका नाही. यरूशलेमेतील सर्व लोकांनी आनंदाने येशू ख्रिस्ताचं
आगत स्वागत केलं. लूक 19:37-38 वचनामध्ये सुद्धा खूप सुंदर रीतीनं बायबल आपल्याला सांगतं की जे महत्कृत्य त्यांनी पाहिली होती त्या सर्वांमुळे त्यांनी आनंद केला आणि प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो, स्वर्गात शांती, ऊर्ध्वलोकी गौरव असं म्हणत त्यांनी येशूला त्यांनी धन्यवाद दिलेले आहेत आणि देवाचा गौरव त्यांनी केलेला आहे. देवाला गौरव म्हणजे परमेश्वराच्या नावाने येणारा धन्यवादित. हे शब्द कुठे आहेत? हे शब्द पण जुन्या करारातले शब्द आहेत. स्तोत्रसंहिता 118 आणि 26 वचनामध्ये, साम्स 118:26. परमेश्वराच्या नावाने येणारा धन्यवादित असो, परमेश्वराच्या घरातून आम्ही तुम्हाला आशीर्वाद देतो. आमेन. लूक 19:38 मध्ये एकदम सेम वचन आलेले आहेत. म्हणजे जुन्या करारातल्या भविष्यवाण्या ज्या आहेत त्या पूर्ण होत असताना आपल्याला दिसतात आणि येशू ख्रिस्ताचा जयोत्सवाने यरूशलेमेत प्रवेश होतो. तर ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. ख्रिस्त आमच्या जीवनात ज्यावेळेस येतो त्यावेळेस आम्ही सुद्धा फार आनंद करणं गरजेचं आहे. आमेन. बोले येशू मसीह की. आता थोडा कसं नाही, ट्रॅडिशनल वेनी न जाता आजचा विषय थोडा आपण स्टेअरिंग फुल एकदम वळवून टाकूया आणि जरा वेगळीकडेच, जरा वेगळ्या दुनियेत आपण जाऊया हा संदेश घेऊन. तयार आहेत तुम्ही? ह्या संदेशातून आजपर्यंत आपल्याला अनेक रिव्हिलेशन मिळाले आहेत, पण एक वेगळ्या रिव्हिलेशनकडे जाऊया की देवाने एका लहान गाढवाचा वापर केला. कोणत्या गाढवाचा? मोठ्या जनावरांचा नाही, मोठ्या प्राण्याचा नाही, मोठ्या लोकांचा नाही किंवा एखाद्या मोठ्या गोष्टीचा नाही, परंतु येशू ख्रिस्ताने एक लहान गाढवाचा वापर केला. याचा अर्थ की परमेश्वर कोणाचाही वापर करू शकतो. कोणी असो, कोणाचाही तो वापर करू शकतो. खूप वेळा असा प्रश्न पडतो, लोक विचारतात प्रार्थना करा पास्टर, देव माझा कधी वापर करेल? अरे जो गाढवाचा वापर करतो तुझा वापर करणारच आहे. हालेलुया. ज्याने माशाचा वापर केला, ज्याने गाढवाच्या जाबडाचा वापर केला, जो कुणाचाही वापर करू शकतो तो देव आपला आहे आणि तो प्रत्येकाचा वापर करणार. इथं लहान गाढवावरती थोडंसं लक्ष केंद्रित करूया. कोणावरती? लहान गाढवावरती. कधी कधी लहान गोष्टींकडं आपण दुर्लक्ष करतो. लहान गोष्टींकडं दुर्लक्ष करतो आणि लहान गोष्टींकडे दुर्लक्ष करणारे लोक मोठ्या समस्यांमध्ये पडताना आपल्याला पाहायला मिळतात. जाऊ दे, छोटीशी गोष्ट आहे, जाऊ दे, लहानच आहे. एक छोटंसं पंक्चर, गाडीचं चाक पंक्चर करून तुम्हाला एकाच जागी थांबवू शकतं, आहे ना? छोटाच खेळा होता पास्टर, पण तो छोटा खेळा एवढ्या मोठ्या गाडीला जागेवर उभं करू शकतो. ही त्या छोट्याशा खेळात ताकद आहे. आणि म्हणून गोष्टी छोट्या आहेत म्हणून त्याला इग्नोर करायचं नाही. जहाज खूप मोठं आहे. टायटॅनिक बनवणाऱ्यांनी पण देवाला चॅलेंज केलं होतं, आहे ना? देवाची इच्छा असली तरी हे जहाज बुडवू शकणार नाही. देव म्हटलं ये मध्ये, मग मी बघतो तुला, आहे ना? परमेश्वराने बरोबर असा झटका दिला. ऐसा प्रभू ने काम किया वहां पर, आइसबर्ग होता खाली, असा खडकाची टक्कर लागली पाण्यामध्ये आणि मग लोकांचं धडक लागली तरी लोकांची मौज मजात चालू आहे. पुढच्या काही प्रक्रियांना त्यांनी सुरुवात केला असता काहीतरी अजून लोक वाचू शकले असते, परंतु त्यांना वाटलं एवढं मोठं जहाज कोणी बुडवू शकत नाही. छोटासा डॅमेज या जहाजाला काही करू शकत नाही. पण जरी मोठ्या जहाजात लहान छिद्र असलं तरी ते लहान छिद्र मोठ्या जहाजाला बुडवू शकतं. हे त्याच्यामध्ये ताकद आहे. लहान गोष्टींना इग्नोर करणारे लोक, लहान गोष्टींकडे दुर्लक्ष करणारे लोक जीवनामध्ये फार मोठ्या संकटांना त्यांना सामोरं जावं लागतं. समस्या लहान असतानाच त्या गोष्टीकडं लक्ष देणं फार गरजेचं आहे. समस्या वाढण्याची वाट पाहत बसू नका. एखादा प्रॉब्लेम मोठा होईल नंतर मी बघेल हे म्हणत बसू नका. एक दिवस असा येईल की तो प्रॉब्लेम तुमच्या हाताबाहेर निघून जाईल. लहान लहान गोष्टींकडं आम्ही लक्ष दिलं पाहिजे. काय नाही पास्टर, दिवसातून मी एकदाच खोटं बोलतो असं काय म्हणतील. ते एक खोटं तुम्हाला प्रॉपर लबाड व्यक्ती बनवू शकतं. तुम्हाला काय वाटतं, यहुदा इस्करियोत काय रोज मोठ्या मोठ्या अमाऊंट चोरायचा? नाही, डबी होती त्याच्याकडं. छोट्या छोट्या चोरता चोरता एक दिवस आपल्या स्वामीला विकण्याचा त्याला मोह झाला. थोडस पाप, लहान गोष्ट, मी जास्त नाही करत,
मोबाईलवर काय बघत असताना काहीतरी एखादी गोष्ट येते, मध्येच येते, सगळ्यांच्या फोनमध्ये येते. डोळे वटारून बघता की ते स्किप करून मोबाईल बंद करून फेकता. हे पवित्र आत्मा तुम्हाला सांगतो, जर ते तुम्ही ऐकत असाल तर तुम्ही देवाचे पुत्र आणि कन्या आहात. एकांतात तुम्ही किती पवित्र आहात, तुम्ही किती शुद्ध आहात, हे पाहणारा तो परात्पर देव आहे. जर त्या मोहात जर तुम्ही अडकत असाल, काय नाही, छोटसच आहे, छोटस पाप आहे, काय नाही, काय नाही, कुठं मी काय वाईट थोडी बघितलं, मी काय असं थोडी, मी तसं थोडंसंच आहे. त्या थोड्या गोष्टी तुम्हाला फार मोठ्या संकटात आणू शकतात. एक एक्सपेरिमेंट आहे आणि तो एक्सपेरिमेंट मला इकडं स्क्रीनवर दाखवायचं होतं, पण फार किळसवान आहे त्याच्यामुळे नाही दाखवणार. ऐका, वैज्ञानिक लोकांनी काय केलं ते यूट्यूबवर नंतर तुम्ही जाऊन शोधा, तुम्हाला ते भेटेल. वैज्ञानिक लोकांनी काय केलं, सायंटिस्ट लोकांनी एक बेडूक घेतला आणि त्या बेडकाला त्यांनी गरम पाण्याच्या जवळ नेलं आणि टाकायचा प्रयत्न केला. तो बेडूक पाय आकसून घ्यायचा आणि त्या पाण्यापासून लांब पळायचा प्रयत्न करत होता. मग त्यांनी त्याला थंड पाण्यात टाकल्याबरोबर तो शांत बसला. थंड पाण्यात, थंड पाण्याचं पातेलं घेतलं, उचलून डायरेक्ट गॅसवर ठेवलं, धीमी आचवर. थोडंसं पाणी गरम झालं, त्या ॲटमॉस्फिअर बरोबर बेडकाने स्वतःला ॲडजस्ट केलं. कोमट आहे पाणी, त्याला काही फरक पडत नाही, त्या पाण्यात त्याने ॲडजस्ट केलं. याने अजून हीट वाढवायला लागला. वाढवता वाढवता टेम्परेचर तो बेडूक ॲडजस्टच करत राहिला, एकदम हळूहळू, एकदम धीमी आचवर. हळूहळू ते पाणी गरम गरम होत गेलं, इतकं उकळलं की बेडूक मरून गेला. हे लोक ते आहेत जे पाप दिसूनही माठ्यासारखं तिथंच पडून राहतात. काही नाही होत छोट्या गोष्टींनी. लहान गोष्टींना इग्नोर करणारे लोक मोठ्या संकटात पडतात. आज आम्हाला सावध होण्याची गरज आहे. छोटी छोटी बातें आपके जीवन को पूरी तरह से नाश कर सकती है. लहान गोष्टींच्या द्वारे तुमच्या पूर्ण जीवनाचा नाश होऊ शकतो. हवेने किती फळं खाल्ली, बाई मी झाडाजवळ गेले, मला कंट्रोलच नाही, मी अख्खं झाड खाली करून टाकलं, असं म्हटली का ती? तिने खाल्ले, आपल्या पतीला पण दिले. काही लोक जिथं नाही तिथं वाटा देतात, तिने पण दिला. त्याने अख्खी फळं नाही खाल्ली, एक फळ पुरेसं झालं त्यांना देवापासून विभक्त करण्यासाठी. समस्या लहान आहे किंवा एखादी चूक आहे, एक छोटीशी गोष्ट फार मोठी अडचण निर्माण करू शकते. आपला विषय होता लहान गाढव, आता आपण लहान कोल्ह्याकडे आलेलो आहे. ऐकता तुम्ही? वाचूया चला. गीतरत्न 2 अध्याय 15 वचन. द्राक्षीच्या मळ्यांची नासधूस करणाऱ्या खोकडांना, त्या लहान कोल्ह्यांना, सगळ्यांनी म्हणा, त्या लहान कोल्ह्यांना. कोणते कोल्हे? मोठे, अस्वल, हत्ती, सिंह नाही, लहान कोल्ह्यांना. त्या लहान कोल्ह्यांना आमच्यासाठी धरा, कारण आमचे द्राक्षांचे मळे फुलले आहेत. आमचे द्राक्ष मळे फुलून तयार आहेत, आता त्याला पीक येण्याच्या बेतात आहे. आता आमचे द्राक्ष मळे एकदम तयारीत आहेत. त्या लहान कोल्ह्यांना कोणीतरी धरा, त्या लहान कोल्ह्यांना कोणीतरी धरा. जर ते असे सुटलेले राहिले तर ते आमच्या द्राक्षाचे मळे उद्ध्वस्त करतील. लहान कोल्हे. समस्या छोट्या आहेत पण त्या मोठा डॅमेज करू शकतात, लक्षात ठेवा. एक तुमच्यातला छोटासा राग मोठा प्रॉब्लेम क्रिएट करू शकतो. मूर्खाचे तोंड कशाला आमंत्रण देते? मूर्खाचे तोंड चापटीला आमंत्रण देते. कशाला आमंत्रण देते? चापटीला. त्याचा शब्द एकच असतो,
एक शब्द असतो. असे बघितलेत मी काही लोक, फार नाही बोलत ते, एक शब्द डायरेक्ट कानाखाली, एका शब्दात गेम खलास, फिनिश, गेम ओव्हर. मूर्खाचे मुख एका शब्दात. स्वभावात छोटीशी समस्या असते काही लोकांच्या, वागण्यात छोटीशी समस्या असते, बोलण्यात छोटीशी समस्या असते, विचारात छोटीशी समस्या असते, पण ती लहान समस्या तुमच्या द्राक्ष मळ्याला उद्ध्वस्त करू शकते, तुमच्या घराला उद्ध्वस्त करू शकते. भांडणं झाली, नवऱ्याशी मी बोलत नाही 10 वर्ष झाली. काय झालं? काय नाही, मी त्याला सांगितलं होतं त्या दिवशी येताना जरा किराणा घेऊन नाही आला. जे लोक डिवोर्स घ्यायला कोर्टात जातात ना, डिवोर्स घ्यायला कोर्टात जातात, कारण ह्याच प्रेयर रिक्वेस्ट असतात आमच्याकडे बऱ्याच वेळा. म्हणजे प्रार्थना करून किंवा ते समजून बऱ्याच गोष्टी आपल्याला कळतात, माहीत करून घ्यायची इच्छा नसली तरी कळतात. एका भावाने त्याच्या पत्नीवरती डिवोर्स घेण्यासाठी काहीतरी वकिलांनी सांगितलं असं बोल, म्हणून मी बोललो. अरे पण तू तर येशूला मानणार आहे. नाही, ते लिहावं लागतं, त्याच्याशिवाय नाही होत डिवोर्स. वास्तविक मुळात गोष्टी काहीच नसतात. परिवारातील भांडणांमध्ये गोष्टी फार मोठ्या नसतात. कौटुंबिक जीवनामध्ये विकोपाला जाण्यासाठी जी सुरुवात असते ना, तिथं तुम्हाला कळालेलं असतं. पवित्र आत्मा तुम्हाला स्टार्टिंगला सांगतो, हा लहान कोल्हा आलाय, घरात शिरलाय, याला पकड, आत्ताच्या आत्ता पिंजऱ्यात टाक, नाही तर तुझा बँड वाजेल, तुझा मळा उद्ध्वस्त झालाच म्हणून समज. आणि आम्ही म्हणतो काय नाही, जाऊ दे, लहान कोल्हा आहे, फिर काय करायचं ते कर. एक लहान समस्या मोठं संकट आणू शकते. दुर्लक्ष करू नका. आज त्या लहान कोल्ह्यांना धरण्याची गरज आहे. कुठं लपून बसलेत ते लहान कोल्हे? तुमच्या पावलांचा आवाज ऐकतात. तुम्ही द्राक्ष मळ्यात आल्याच्या नंतर ते कुठं लपून बसतात. कुठं आहेत ते लहान कोल्हे? त्यांना शोधून काढा. आजच शोधा, वेळ लावू नका. कुठले लहान कोल्हे आहेत ते? कुठली छोटीशी पातकं आपल्या जीवनात लपून बसलेत? कुठल्या लहान गोष्टींमुळं आमचं नुकसान होत आहे? कधी कधी आम्हाला ना धार्मिकता फक्त मोठ्या प्रमाणावर दाखवायला आवडते. मी प्रार्थना करतो, माझं नाव आहे, मी असा आहे, मी तसा आहे, मी त्या चर्चचा मेंबर आहे, मी पास्टरच्या एवढा क्लोज आहे, माझ्या घरी हा आला, माझं ते आला, असं झालं तसं झालं. काय नाही, फक्त विकेंडला घेतो, बाकी कधीच घेत नाही. तो कोल्हा आहे. तो लहान कोल्हा आहे तुझ्यासाठी. छोट्या गोष्टींना इग्नोर करणं सोडून द्या. परफेक्ट बना. देवाची इच्छा आहे परफेक्ट बना, परफेक्ट. कॉम्प्रोमाइजचं जीवन जगू नका प्रियांनो. कॉम्प्रोमाइजचं जीवन नकोय. काय नाही, चालतं, काय नाही, जाऊ द्या, असेल तसं घेऊन चालायचं नाही. चुकीचं आहे, देवाला आवडत नाही. प्रभूने कधीच कॉम्प्रोमाइजचं जीवन नाही जगलंय, कधीच नाही. नेवर नेवर नेवर. कधीच प्रभू येशूने कॉम्प्रोमाइजचं जीवन जगलं नाही आणि बायबलमध्ये त्याच्या दासांना पण कॉम्प्रोमाइजचं जीवन जगू दिलं नाही. याकोबापासून जे सुरुवात झाली, येशूच्या 12 शिष्यांना एक एक करत मारण्यात आलंय प्रियांनो. योहान वाचला, पण बाकीच्यांना मारण्यात आलं का? काय करायचे ते? असं शांतीचा संदेश जगाला देत होते. त्यांनी कॉम्प्रोमाइज केलं नाही.
रोमन सम्राट म्हणायचं मी देव आहे, आणि हे लोक सांगायचे की येशू ख्रिस्त हाच जिवंत देवाचा पुत्र आहे, त्याच्याशिवाय कोणीच नाही. मग नंतर तर फरमान काढलं, रोमन सम्राट पण देव आहे आणि ह्याच्या आधी जेवढे होऊन गेले, जे मेलेत ते पण देव आहेत, त्या सगळ्यांची पूजा अर्चा करा. हे म्हटले शक्य नाही, आम्ही पण करणार नाही, लोकांना पण आम्ही सांगू नका करू म्हणून. संकट आलं त्यांना. कॉम्प्रोमाइजचे जीवन नका जगू. लहान कोल्हे शोधून काढा. किती लोक आमेन म्हणणार आहेत आज? हालेलुया. कुठं आहेत ते लहान कोल्हे? त्या लहान कोल्ह्यांनी जर तुमचे द्राक्षमळे खराब करायला सुरुवात केली तर तुमच्या जीवनामध्ये देवाच्या प्रिय लोकांना इतका डॅमेज नंतर रिकवर होणं कठीण होऊन जाईल. आणि देवाचा आत्मा प्रत्येकाला प्रेरणा देत असतो. ऐकताय तुम्ही सगळे? तुम्हाला येशू ख्रिस्ताला तुम्ही स्वीकारलं, येशूला स्वीकारण्यासाठी तुम्हाला पवित्र आत्म्याची गरज असते. तुमच्या मनात वाटलं बोलावंसं म्हणून तुम्ही बोलले नाही येशू ख्रिस्त माझ्या जीवनाचा प्रभू आहे, ते पवित्र आत्मा तुमच्या मुखातून वधवून घेत असतो. मग जर पवित्र आत्मा तुमच्याकडून वधवून घेतोय, पवित्र आत्मा तुम्हाला विश्वासात पक्क करतोय, याचा अर्थ पवित्र आत्मा कुठं आहे? आपल्या आत आहे. जर पवित्र आत्मा आपल्या आत आहे, तो पवित्र आत्मा प्रत्येकाला जाणीव करून देतो की ही गोष्ट लहान आहे, पण ही गोष्ट तुला येत्या दिवसात त्रास देऊ शकते, ह्या गोष्टीने तुझ्या जीवनात हानी होऊ शकते. गलतीकरास पत्र 5 अध्याय 9 आणि 10 वचन. गलेशियन्स चॅप्टर 5 वर्सेस 9 and 10. थोडेसे खमीर, सगळ्यांनी म्हणा थोडेसे खमीर. खमीर म्हणजे ईस्ट. थोडेसे खमीर सगळा कणकेचा गोळा फुगवून टाकते. मला प्रभूमध्ये तुमच्याविषयी खात्री आहे की तुम्ही दुसरा विचार करणार नाही. तुमच्या मनाची चलबिचल करणारा कोणी का असेना तो दंड भोगेल. 1 कोरिंथ 5:6 सेम वचन आहे, ते पण वाचून घेऊ एकदाच. 1 Corinthians chapter 5 verse 6. 1 Corinthians 5:6. तुमचे हे आढ्यता बाळगणे बरे नव्हे. थोडे खमीर सगळा गोळा फुगवते, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? किती खमीर पाहिजे? पिठाचा गोळा आहे. हे बेकरीवाले ज्यावेळेस पाव ब्रेड बनवतात त्याच्यात ईस्ट टाकावं लागतं. ते किती टाकतात? 2 बूंद जिंदगी के बास. पोलिओ पासून मुक्ती आहे ना. बाटल्या तर आणत नाही घरात. बाळाला 2 लिटर पोलिओचा डोस दिला नाही, 2 बूंद जिंदगी बास झालं. ज्याची जेवढी गरज आहे तेवढं बास झालं. थोडंसं खमीर पुरेसं आहे कणकेचा, त्या पिठाचा सगळा गोळा फुगवून टाकायला. बस थोडंसं खमीर. खमीर कशाचं चिन्ह आहे? फुगवणारं गर्वाचं प्रतीक आहे. काही लोक 4 लोकात बोलताना खूप नम्रपणा दाखवतात. हो ब्रदर, कसे ब्रदर, बरेत का ब्रदर? इतकं असं वाटतं असं वाकलाय की असं वाकून पडतोय की काय मोडून. दिखाव्यासाठी काही लोक खूप नम्रपणा असतात. खूप नम्र. आपल्या ख्रिस्ती लोकांची चलबिचल कुठं होते माहिती का? नम्रपणा आणि स्ट्रिक्टनेस याच्यातला फरक त्यांना कळत नाही, म्हणून आयुष्यभर फुटबॉल आहे त्यांचा. स्ट्रिक्टनेस. मुलाने शाळेतून एकाची पेन्सिल चोरून आणली, बाळा नाही असं करायचं. दुसऱ्या दिवशी पुस्तक चोरून आणलंय, अरे बाळा नाही असं करायचं. नम्र आहे ना मी. नम्रता कशाला म्हणतात आणि शिस्त कशाला म्हणतात याच्यातला फरक न कळाल्यामुळे अनेक परिवारांमध्ये अडचणी आहेत. आणि काही लोकांना नुसतीच शिस्त कळाल्यामुळे सगळ्या जगाला शिस्त लावायला निघतात. असा कसा बोलला, अरे तुला काय करायचं, तू तुझं काम कर.
त्याने तसं का केलं, ह्याने असं का केलं, सगळ्या जगाला शिस्त लावायला सुरुवात करतात आणि मग त्याने डिप्रेस होतात. माझं कुणीच नाही या जगामध्ये. आता तू सगळ्या दुनियाचा अपमान केल्यावर तुझं कोण राहणार आहे? तू सगळ्यांचा अपमान करतो, तू सगळ्यांना शिस्त लावायला निघालाय, सगळ्यांचा अपमान करून बोलतो, तू सगळ्यांना वाईट शब्दाने बोलल्यानंतर तुझ्याशी प्रेमाने कोण बोलणार आहे? जगाने तुमच्याशी जसे वागावे अशी तुमची इच्छा आहे, तुम्ही तसं वागायला सुरुवात करा. तुम्ही प्रेमाने वागलात तर जग तुमच्यावर प्रेम करेल. तुम्ही जगामध्ये भांडणं करायला लागले तर जग तुम्हाला मुर्दा पाडेल तुमचा. खलास. काही गोष्टी आहेत त्याच्यात तुम्ही जिंकू शकत नाही. हे माझं चॅलेंज आहे. ऐकताय का चर्च? मी विजयी आहे, मी विजयी आहे, मी विजयी आहे, मी येशूमध्ये विजयी आहे. सगळीकडे विजय आहे नाही. भांडणात तुम्ही जिंकणार नाही. मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो. एखाद्या बरोबर शिव्या शाप द्यायची शर्यत लागली ना, पहिले तुम्ही हारणार आहेत. त मम करून तिथं थोबड बंद करून गप्प बसाल. होली स्पिरिट लॉक लावून टाकल तुमच्या तोंडाला. रडत बसाल एका जागेवरती, सहन नाही होणार, तिथंच ऐकून तिथंच शांत बसाल. कारण प्रभूने तुम्हाला तो आत्मा दिलेला नाहीये. ऐकताय की नाही ऐकत? प्रत्येक गोष्टीत तुम्ही नाही जिंकणार. मारामाऱ्यात, भांडणामध्ये, जगिक वाईट गोष्टीत तुम्ही नाही जिंकणार. तुम्ही ज्या वेळेस गुडघ्यावर याल, तुम्हाला मारायला आलेला लहान लेकरासारखा रडत तुमच्याकडे येईल. तुमच्याकडे येऊन तो माफी मागेल. तुमच्या प्रार्थनेत ताकद आहे. कारण तुमचं युद्ध देहिक नाही, तुमचं युद्ध आत्मिक आहे. हे कळत नाहीये. शिस्त काय, नम्रपणा काय. आमच्यातला नम्रपणा जगाला दिसण्यासाठी नकोय. नम्रपणाची डेफिनेशन काय? कशाला नम्र म्हणाल? माझ्या दृष्टिकोनातून मी सांगेन तुम्हाला. प्रत्येकाची वेगळी असू शकते, सांगता येत नाही. नम्रपणा म्हणजे मला असं वाटतं की जगात खूप मोठे व्हा, पण सगळ्यांशी अगदी सौम्यतेने वागा. खूप मोठ्या पदावरती जा. आपल्या इकडं उलट आहे. जसं पैसा वाढत जातो, हुद्दा वाढत जातो, सगळ्यांना तुच्छ समजायला लागतात. आता माझा हुद्दा वाढला म्हणजे तुमचा कमी झाला का? तुम्ही आहेत त्याच हुद्द्यावर आहे ना. एखाद्याची आई 10वी शिकलेली, मुलगा ग्रॅज्युएट झाला, हुद्दा वाढला, मग तो आईचा अपमान करणार का? हुद्द्याचा आणि ह्या आई लेकराच्या नात्याचा काही संबंध आहे का? नाही. नाती नात्यांच्या जागावरती. पण काही लोकांना काही प्राप्त केल्याच्या नंतर ते खमीर त्यांच्या शिरतं. फार नसतं, थोडंसं. किती? थोडंसं खमीर. हे छोटे कोल्हे आज आपल्याला शोधून काढायचे. किती लोक आभेट भेटणार आहेत? हालेलुया. छोटे कोल्हे आज शोधून काढायचे. प्रत्येकाच्या जीवनात कुठे आहेत ते छोटे कोल्हे? द्राक्ष मळ्याची नासडी कोण करतंय? घर अख्खं चांगलं असतं, एखादाच गडबड मेंबर असतो, त्याच्यातूनच सगळे कोल्हे काम करतात. आणि ज्याला बिघडायचं नाहीये त्या एका व्यक्तीमुळे बाकीचे बिघडायला सुरुवात करतात. हुशारीने वागा. हालेलुया. तुम्हाला त्या गोष्टींवरती कसा विजय प्राप्त करायचा पवित्र आत्मा तुम्हाला शिकवणार आहे. पवित्र आत्मा तुम्हाला सांगणार आहे. लहान गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. खमीर थोडंसं आहे, काही नाही, थोडासाच गर्व आहे पास्टर माझ्यामध्ये, थोडासाच गर्व आहे. नाही, नको आहे. तो थोडासा गर्व आम्हाला आध्यात्मिक जीवनात पाडू शकतो. पुरेसा आहे थोडासा गर्व. क्षणात तुम्ही पारख करू शकता एखाद्याची, क्षणात. याच्यात गर्व आहे की नाहीये? धारावीमध्ये आम्ही एका पास्टरच्या घरी प्रेयरला गेलो होतो. सगळे सिनियर मॅन ऑफ गॉड बसलेत, मी पण बसलो. आपला
मोस्ट सिनियर मॅन ऑफ गॉड, एकदम मोठे देवाचे सेवक, पिकलेले केस आहेत, खूप नाव आहे जगात, ते बसलेत. मी आपला गरीब माणूस तिथं बसलो. एवढ्या मोठ्या दासासमोर काय बोलायचं, त्यांचा अनुभव आहे तेवढा. गपचूप मी शांत बसलो. हा पास्टरजी असं तसं. 1-1.5 आना आला मध्येच बसला. आता मी बोलतो, आमच्या शांत चित्ताने चाललंय, पास्टर सेवा कैसे चल रहा है, काय आहे काय नाही, 2 गोष्टी शिकायला मिळाल्या ते शिकायच्या, आपण ऐकायचं आपलं गपचूप. विकास कांबळे घरी मोठा, त्याच्या इकडं नाही. कळतंय तुम्हाला? नेहमी नम्रतेने शिकायचा प्रयत्न करा. शांत बसलो. हा आला, अरे पास्टर तुम वहीच है क्या? अरे ही बोलायची रीत आहे का तुझी? हाँ मैं बहुत तुम्हारा नाम सुनेला है. मी बोललो सुनेला आहे का सासूला आहे मला माहित नाही. बस तू बस इथं. ऐका ना पुढची गप्पत ऐका. पुढं तो काय बोलतो माहिती का? थोड़ा जरा प्रार्थना करके दिखाओ ना, हम लोग भी थोड़ा देखेगा कैसा प्रार्थना करते तुम. जीसस, थोड़ा प्रार्थना करके दिखाओ, हम लोग भी देखेगा तुम कैसा प्रार्थना करता है. ते एवढे चिडले थे. मैं तेरे को दिखाने को प्रेयर करेगा, तू कौन है? मैं मेरा परमेश्वर को प्रार्थना करेगा तेरे को दिखाने के लिए. ओ सॉरी सॉरी पास्टर, गुस्सा हो गया गुस्सा हो गया. गुस्सा नाही म्हणलं मी, त्याच्या जागी असतो तुझ्या कानाखालीच वाजवलं असं 2-3. मूर्खाच्या एका शब्दात तुम्ही ओळखू शकता याचं शॉर्ट सर्किट आहे. याला पवित्र आत्मा चालवत नाही, हा दिखाव्याची सेवा करतोय. आणि ज्याला होली स्पिरिट चालवतो ना, त्याला रात्री 2ला उठवा, त्याच्या मुखातून देवाच्याच सामर्थ्याच्या गोष्टी निघतील. तो दिवस असो रात्र असो, बहकल्यासारखं तो बोलणार नाही, कारण त्याने सगळ्या कोल्ह्यांना पकडून पिंजऱ्यात डांबलंय. त्याच्या लाईफ मध्ये ते छोटे कोल्हे कधीच काम नाही करू शकत. ते खमीर त्याने स्वीकारलेलंच नाहीये. लहान गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. आणि घरातल्या घरात सांगायचं एकमेकांना प्रेमाने, खमीर आलंय बरं का साहेब तुमच्यात, असं बोलत जाऊ नका. रोजचे उठणारे बसणारे मित्र मैत्रिणी ओळखतो की नाही आपण एकमेकांना, रोज ज्यांच्याशी वार्तालाप करतोय, एखाद्याचा 10 तारखेला आवाज वाढतो. तारीख आली का आवाज थोडा थोडा वाढायला सुरुवात होतो. 10 तारखेच्या चर्चमध्ये पण खूप आवाज असतो. एकतीस तारखेला आवाज कमी होतो. पण धन्य आहेत ते लोक ज्यांचा 24/7 आवाज वर असतो. धन्य आहेत ते लोक जे काही येऊ न येऊ, काही मिळो न मिळो, जे नेहमी देवाचं गौरव करतात, ते आशीर्वादित आहेत लोक. एक सारखा आमचा स्वभाव असला पाहिजे. आमच्या बोलण्यातून कोणाला कळता कामा नये की आपण दुःखी आहोत. आता 40 दिवसाचे उपास चालू झालेत ना, निम्मे लोक असे काय झालं हो दादा, काय झालं? काय नाही, ते 40 दिवस चालू आहे. अरे मग एवढा त्रास होतो, मरशील एक दिवशी. नको धरू, नको धरू ना. शो ऑफ नको. उपास धरला तरी गपचूप, चेहऱ्यावर दिसता कामा नाही. घरात काही गडबड झाली, टेन्शन्स आहेत, वादविवाद, ते तिकडे सोडायचे, मग चर्चला यायचं. काहीच नाही. कोणी येताना तुम्हाला बोललंय, काय झालंय, काय काहीच, कशाला, सगळ्या गोष्टींना दुय्यम स्थान. प्रभूला भेटायला आलोय मी, हसणार, आनंदाने राहणार. हालेलुया. आणि कदाचित तुम्ही इथून घरी जाऊपर्यंत देव सगळी परिस्थिती बदलून टाकेल. प्रभूला शक्य आहे. प्रभूला शक्य आहे. त्या लहान गोष्टी ज्या आमच्यासाठी घातक आहेत त्या शोधायला सुरुवात करा.
संदेशाचा सार तुम्हाला कळतोय का आपण कुठल्या दिशेने चाललोय? लहानसं शिंगरू राजांच्या राजाला घेऊन चाललंय. लहान कोल्हे मोठ्या प्रॉब्लेमला घेऊन चालतात. समजतंय काही? येस सर नो? एक लहानसं शिंगरू राजांच्या राजाला यरुशलेमेत घेऊन चाललंय आणि एक छोटासा कोल्हा आपली नासाडी नासधूस घेऊन येऊ शकतो. मोठी नासधूस. अलर्ट राहायचंय. थोडंसं खमीर सगळ्या पिठाला फुगून टाकणार आहे. कणकेचा गोळा फुगून टाकणार आहे. थोडंसं खमीर, थोडंसं असत्य. काही लोक सांगतात मला कामात थोडं खोटं बोलावं लागतं, मला खोटे रिपोर्ट बनवावे लागतात. मी कॉलेजला असताना मला एका संस्थेमध्ये, कॉलेजचा स्टुडंट असताना एक पाळक म्हणून एका संस्थेत मला घेण्यात आलं होतं. कॉलेजचं लेक्चर्स करून अभ्यास करून मी चर्च सांभाळायचो, मिनिस्ट्री करायचो गावोगाव जाऊन. आणि दर महिन्याला मला काही थोडंसं पेट्रोलसाठी पैसे मिळायचे, थोडे, फार थोडे. आणि एक दिवशी मला खोटे रिपोर्ट मागितले आणि ते रिपोर्ट एवढं तेवढं लिहून ठेवा. मी आलो ते येईपर्यंत मी रिझाईन लेटर लिहून ठेवलं होतं. आधीपासून असंच आहे मी. ऐकताय तुम्ही चर्च? माझ्यावर कोणी शिंतोडे नाही उडवू शकत कशाच्याच बाबतीत. तुम्ही ऐकताय चर्च? देवाच्या उपस्थितीत, देवाच्या घरात सांगतो मी. जो माणूस डॉक्टर केला लात मारू शकतो तो पैशाच्या मागे कशाला जाईल? पैसा पाहिजेच असतं तर तिकडेच गेलो असतो मी. कळतंय तुम्हाला? मोठे पण पाहिजे असतं, जगी गोष्टी पाहिजे तर त्या गोष्टी होत्याच मला ना, होत्याच. त्याला लात मारून मी जर इथं आलोय तर माझ्यावर आरोप करायचं काही कामच नाही. माझ्या प्रभूने मला कधीच पडू दिलं नाही. ऐकताय तुम्ही चर्च? कधीच पडू दिलं नाही. कशातच नाही, कुठल्याच गोष्टीत नाही. ठामपणे मी सांगू शकतो. जेव्हा तुम्ही वचन घेऊन बोलताना तुमच्या बोलण्यात ती सत्यता ज्यावेळेस लोकांना दिसते त्यावेळेस ती हृदयाचं पकड घेते. तुम्ही स्वतः कशात तरी अडकलात आणि तुम्ही किती जरी ओरडलात ना, जगाला नकोय ते वचन. आधी आम्हाला जगून दाखवायचं. आमेन, हालेलुया. कुठं आहे ते थोडंसं खमीर, कुठं आहे ते लहानसे कोल्हे, ते आम्हाला शोधणं गरजेचं आहे. आळशी लोकांचा एक खूप सुंदर डायलॉग असतो, बायबलमध्ये पण दिलाय. बोलू? आजच वाईट नाही वाटणार कोणाला? फेमस आहे. आज पण मी ऐकतो, तुम्ही पण ऐकत असाल हे शब्द. नीतिसूत्र 6 अध्याय 9 ते 11 वचन. अरे आळशा, तू किती वेळ निसशील? कुणाला प्रश्न आहे? आळशाला. आपल्याला काय करायचं? आळशाला प्रश्न आहे. अरे आळशा, तू किती वेळ निसशील? आपल्या झोपेतून केव्हा उठशील? आळशाला प्रश्न आहे. किती वेळ झोपशील, कधी उठशील? त्याचं उत्तर आहे का? आणखी थोडी झोप घेतो, फक्त 5 मिनिट. 4चा अलार्म लावतील पण 8 पर्यंत नाही उठायचे. थोडीशी झोप घेतो. अरे आळशा, कधी उठशील? थोडीशी झोप. हा जो इग्नोरन्स आहे ना, थोडीशी झोप घेतो. नकाच लावू अलार्म. ठरवा तुम्हाला किती वेळ उठायचं. 8ला उठायचं का 8चा लाव. उगाच ऍक्टिंग करू नका. आणि वाजला की उठायची ताकद ठेवा. 6चा लावलंय तर 6लाच उठायची ताकद ठेवा. हे आळशी लोकांचं चिन्ह आहे. आणखी थोडीशी झोप घेतो, आणखी थोडीशी डुलकी खातो. काय काय खातोय बघा हा. आणखी हात उराशी धरून निसतो. थोडं जरा असं झोपलो होतो, आता थोडं असं झोपतो. ह्या अंगावरून त्या अंगावरती.
असे म्हणत जाशील. झोप किती आहे? थोडीशी म्हणतोय तो. पण असे म्हणत जाशील तर तुला दारिद्र्य दरोडेखोराप्रमाणे आणि गरिबी तुला सशस्त्र मनुष्याप्रमाणे गाठील. दरोडेखोर काय करतो? येऊन जरा एक 5-10 रुपये दे बरं, मी आलोय दरोडा टाकायला, एक 5 रुपये तरी दे, मला जायचंय. 2 रुपये तरी आहेत का? अरे तो भिकारी नाहीये, तो दरोडेखोर आहे. दरोडेखोर आला की सगळा माल गेला. दरोडेखोर आला की सगळं साफ झालं समज. झोप किती आहे? थोडीशी झोप माणसाला 100% बेकारी बनवू शकते. थोडीशी झोप, ती एक्स्ट्रा जी झोप आहे, तो आळशीची झोप आहे, ती येशूच्या नावात आज नंतर कॅन्सल करा. हालेलुया. आम्हाला कंट्रोल पाहिजे, प्रत्येक गोष्टीवरती नियंत्रण पाहिजे, शिस्त पाहिजे प्रत्येक गोष्टीची. आमेन. हालेलुया. प्रत्येक गोष्टीची आम्हाला शिस्त पाहिजे, प्रत्येक गोष्टीची. लहान गोष्टींपासून मोठ्या गोष्टींकडे आमची पूर्ण नजर पाहिजे बारकाईने. मोठ्या गोष्टी आपल्याला लगेच लक्षात येतात आणि लगेच आपण ते इग्नोर करतो, लगेच त्याला थांबवतो, अरे नाही हे नकोय मला. तसंच लहान गोष्टींपासून पण आम्ही सावध राहायला पाहिजे. ती थोडीशी झोप दारिद्र्य आणू शकते. ते थोडंसं खमीर पिठाचा अख्खा गोळा फुगून टाकते, तसं पूर्ण जीवन व्यर्थ करू शकते. लहान गोष्टी आहेत. हे लहान कोल्हे आम्हाला आज शोधण्याची गरज आहे. एक फळ, फक्त एक फळ आदाम आणि हवेचं जीवन उद्ध्वस्त करणारं ठरलंय. एक फळ पुरेसं आहे. काही लोक खूप शुद्ध जीवनक्रम जगतात, पण त्यांना काही अडचण आली, कोणी अपमान केला, आर्थिक अडचण आली, कधीतरी असं वाटतं की नको आता काही जगातलं, जाऊ दे आता, कोणाला नको भेटायला, नको प्रार्थनेला जायला. नाही 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 नाही, अचानक काही लोक मन बदलतात आणि यहूदा इस्करियोतचा स्पिरिट त्यांच्यामध्ये शिरतो. इजबेलचा आत्मा त्यांना कंट्रोल करायला सुरुवात करतो. बलामाचं शिक्षण त्यांच्यामध्ये घुसायला सुरुवात होते. आणि मग बघता 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 मग असा स्पिरिच्युअल ड्रायनेस येतो. त्याच निगरगट्ट मनाने देवापासून लांब जायला सुरुवात करतात. एक क्षण जरी वाटलं ना की माझ्या प्रभूपासून मी दूर जायला सुरुवात केली आहे, सगळ्या गोष्टी खड्ड्यात फेकून द्या, पण पहिली प्रभूकडे धाव घ्या. या जगातलं काहीही गेलं तरी चालेल, चांगल्या नोकऱ्या सुटल्या तरी चालतील, पण ख्रिस्ताची साथ सुटू देऊ नका. पैसा नाही मिळाला तरी चालेल, जगात तुम्हाला काय मिळतंय, कुठल्या गोष्टीत आनंद आहे, त्या आनंदाचा त्याग करण्याची वेळ आली तरी चालेल. येशूचं नाव घेतल्यामुळं लोक तुमचा धिक्कार करतील आणि लोक तुम्हाला जवळचे सोडून गेले तरी चालतील, पण प्रभूपासून दूर होऊ नका. कारण तो एकच आहे की ज्याने कधीच आपली साथ सोडलेली नाहीये. तो एकटाच असा आहे की ज्याने कधीच आम्हाला दुखावलं नाही. या जगात तो एकच असा आहे की जो दिनी प्रतिदिनी आमची काळजी घेतो. त्याच्याबरोबर टिकून राहण्यासाठी आज आम्हाला लीन आणि नम्र होण्याची गरज आहे. आम्हाला पाहण्याची गरज आहे की आमच्या घरात, आमच्या चर्चमध्ये, आमच्या वैयक्तिक जीवनात हे लहान कोल्हे कुठं आहेत. पिंजरा रेडी आहे भाई? ओके, प्रेज द लॉर्ड. पिंजरा घेऊन आलेले आहेत ब्रदर, आज पकडायचे सगळे कोल्हे. ऐकताय तुम्ही? या आपण सगळे उभे राहू, एक लहानशी प्रार्थना करूया. थँक्यू जीसस. हालेलुया. काही क्षण स्तब्ध राहा, आत्मपरीक्षण करूया, प्रभूला विचारूया, प्रभू माझ्या जीवनाचा ताबा घे राजा. त्या लहान गोष्टी कुठल्या आहेत ज्यांच्याकडे मी दुर्लक्ष केलंय,
पवित्र आत्म्या त्या सगळ्या गोष्टी आमच्या दृष्टीस पडू देत राजा. आत्मिक नेत्र उघड प्रभू प्रत्येकाचे, आणि प्रत्येकाला दिसू दे प्रभू कोणत्या लहान गोष्टी इग्नोर केल्यात, कुठली ती लहान लहान पाप आमच्या द्राक्ष मळ्यामध्ये वस्ती करून राहिलेले आहेत. आज त्या लहान कोल्ह्यांना धरण्याची वेळ आहे प्रभू, तुला धन्यवाद देतो. आणि त्यांना हुसकून लावण्याची वेळ आहे प्रभू, तुला धन्यवाद देतो. स्वर्गीय बापा, आम्ही प्रार्थना करतो या समयी ज्या ज्या कानांपर्यंत आजचं वचन पोहोचले प्रभू, त्या प्रत्येक माझ्या भावा बहिणीला, प्रत्येक लहान थोरांना तुझ्या पवित्र रक्तळलेल्या हाताचा स्पर्श कर प्रभू, येशूच्या नावात. स्वर्गीय बापा, स्पिरिट ऑफ इग्नोरन्स येशूच्या नावात आम्ही बांधून टाकतो. आज आम्ही प्रार्थना करतो स्वर्गीय देवा, ज्या गोष्टींकडे सैतान दुर्लक्ष करायला लावत आहे, पापा बरोबर ऍडजस्टमेंटचं जीवन आम्ही नाही जगू शकत. जर ख्रिस्ताने आम्हाला त्याच्या रक्ताने धुतलेलं आहे, तर तसंच स्वच्छ आणि शुद्ध जीवन आम्हाला जगता यावं, म्हणून प्रभू तू आमचं सहाय्य कर. तुझा पवित्र प्रकाश या द्राक्ष मळ्यावरती पाड प्रभू. सगळा तुझा द्राक्ष मळा तुझ्या पवित्र प्रकाशाने उजळून निघू देत प्रभू. लपलेले सगळे कोल्हे आज येशूच्या नावात काढून टाक, घरादारातून काढून टाक. आर्थिक नासधूस करणारे दुष्ट शक्तीला येशूच्या नावात आम्ही नास्तीभूत करत आहोत. येशूच्या नावात सैतानाला आम्ही बांधत आहोत, सैतानाच्या कुयुक्त्यांना आम्ही बांधत आहोत, सगळ्या सैतानी योजनांना आम्ही येशूच्या नावात रद्द करत आहोत. जीसस, ग्लोरी, हालेलुया. शाबारामानामाथे ही आंदोरो, ग्लोरी, हालेलुया. एक एक घर प्रभू परमेश्वरा तुझा द्राक्षमळा होईल असं कर. तुझी दया कर, तुझी कृपा कर देवा, तुझी दया कर प्रभू, तुझी दया कर प्रभू. वैराला लपून छपून डाव साधता येऊ देऊ नकोस देवा. येशूच्या नावात ते लपलेले सगळे दुष्ट आत्मे येशूच्या नावात आम्ही बांधून टाकतो. तुझी उपस्थिती वैराला एक्सपोज करणारी आहे प्रभू. तुझी उपस्थिती गुप्त पातकांना बाहेर काढणारी आहे. तुझी उपस्थिती सैतानी अडखळणं नष्ट करणारी आहे प्रभू. तुझी उपस्थिती, तुझा अनुग्रह, तुझा प्रकाश आज प्रत्येकाच्या जीवनात पाठव प्रभू. ते थोडस खमीर, तो थोडासा आळस आज काढून टाक देवा. तुझी दया कर प्रभू, तुझी दया कर राजा, कृपा कर राजा. स्वर्गीय देवा, आज आम्ही प्रार्थना करतो राजा. आज ज्या ज्या कानांपर्यंत तुझं वचन पोहोचलंय, अशा माझ्या प्रत्येक भावा बहिणींना, प्रियजनांना तुझ्या रक्ताआड घेतलंस, तुला धन्यवाद देतो. आणि प्रत्येकाला जाणीव करून दिलीस प्रभू. त्या कुठल्या लहान गोष्टी आहेत की ज्या बदलल्यानंतर घरातल्या प्रत्येक वातावरणाला तू बदलून टाकणार आहेस. ते काय बदलायचे देवा? कुठल्या गोष्टींना आज घरातून हाकलून द्यायचंय, ते प्रत्येकाला तू प्रकट केलेस देवा. आज तुला धन्यवाद, तुला धन्यवाद प्रभू, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद राजा. तुझी स्तुती असो प्रभू, तुला धन्यवाद. हालेलुया. थँक यू जीसस, ग्लोरी, हालेलुया. धन्यवाद ईश. देवाचा आत्मा इथे प्रियांनो. एक घर मी असं पाहत आहे की त्या घरात पूर्ण अंधार आहे. आणि भिंतीवर एक कॅलेंडर आहे.
त्या कॅलेंडरची पानं पलटली जात आहेत, पलटली जात आहेत, पलटली जात आहेत, पलटली जात आहेत. आणि आज त्या घरावरती देवाचा पवित्र प्रकाश आलेला आहे आणि त्या अंधारी सावल्या त्या घरातून निघून गेलेल्या आहेत. देवाचा दास या नात्याने भविष्यवाणीचे शब्द जाहीर करतो. वर्षानुवर्ष जे परिवार अंधारात होते, आज रात्री देवाचा आत्मा त्यांना मोकळीक देत आहे. आज रात्री देवाचा पवित्र प्रकाश त्या घरांवरती येत आहे. आज त्या कुटुंबांना परमेश्वर सुटका देत आहे. त्या घरांवरती देवाचं सामर्थ्य उतरत आहे. पिता तुला आम्ही धन्यवाद देतो. पिता तुला धन्यवाद देतो. तुझी स्तुती करतो राजा. प्रभू तू लवकर मेघावरती आरूढ होऊन येत आहेस. प्रभू यरूशलेमेत प्रवेश करताना तू आलास, गाढवीच्या शिंगरावर आलास, पण आता मात्र गाढवीच्या शिंगरावर नाही, आता मेघावरती आरूढ होऊन येणार आहेस प्रभू. आणि तुझ्यासाठी आम्ही होसान्ना गावं प्रभू, तुझं गौरव करावं. आमच्या जीवनात तुला राजा म्हणून आम्ही स्वीकारावं, उद्धारक म्हणून स्वीकारावं, तुला आम्ही बाप म्हणून स्वीकारावं प्रभू. अशा प्रत्येकाच्या मनाची तयारी कर प्रभू. पिता धन्यवाद, आमची प्रार्थना ऐकलीस. हा सर्व वेळ समय तुझ्या पवित्र हाती घे. ही सर्व प्रार्थना उद्धारक येशू याच्या गोड पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पिता ऐक. आमेन 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 आमेन. टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद. बोलो येशू मसीह की.